हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मजेतच असायला हवी. इथे मी आज साडी घातली होती. खूप दिवसानंतर मी आज व्हाईट साडी घातली. आज सोमवार पण होता, घातली पण गेली. साडीचं एक फोटोशूट पण करून घेतलं छानपैकी. 10 मिनटात भेटते मी तुम्हाला. तयारी करते. इथं मी केस विंचरून घेतले तयारी करते आता. थोडंफार केस विंचरायला थोडा वेळ लागतो मला. थोडंसं चेहऱ्याला सनस्क्रीन वगैरे मॉइश्चरायझर वगैरे लावलं. मी आधी काही लावत नव्हती, आता लावायला लागली. ओके, बघू शकता तुम्ही. सगळ्यात आधी चहा पिऊन घेतला मी. चहा पिल्याशिवाय काही दिवस जात नाही. मग देवपूजा करायला घेतली. थोडा वेळच लागतो देवपूजा करायला, कारण की शंभू पण मध्ये मध्ये खूप करतो. बघालच तुम्ही आता व्हिडिओमध्ये. बघा तुम्ही कसं तो देवांना, मी देव त्याच्यासाठी याच्यावर ठेवून दिले, ड्रमवर. बघा तुम्ही कुठं ठेवून दिले. मी आता काय करू, ठेवायला पण जागा नाही, घर छोटं आणि ऑप्शन पण नाही माझ्याकडे. झाली होती माझी देवपूजा वगैरे काढून, मस्त देवपूजा, फुलं वगैरे सुमला. इथं मी फराळ करायला घेतलो आणि साबुदाण्याची वेफर, चकल्या वगैरे तळून घेतल्या. फराळाची तयारी करते. तेल गरमच होतं. मी पोंगे तळून घेतले याचे, नाचणीचे. कारण कसं मग माझं उपासाचं झालं होतं तळून आणि तेल गरम होतं, त्याच्यामुळे मग त्याच्यात काम करून घेतलं मी. ते राहू दे ना, परत मग तेल गरम करा, त्याच्यात वेळ जातो. बटाटून घेतले. इथे मी येऊन स्वयंपाकाला लागली संध्याकाळच्या. इथे मी गिलक्याची भाजी केली, वरण भात केला. भाजी फोडणी देऊन घेते मी. फोडणी दिली की मग त्याच्या कामांना पण माणूस हे होऊन जातं, फ्री होऊन जातं. तुम्ही अशी भाजी खाल्ली का, हिरवी मिरची टाकून गिलक्याची? खाल्ली नसेल तर नक्कीच करून बघा, खूप टेस्टी लागते. झालं होतं कुकर पण माझा, भात पण झालं होतं. असं किती छान वाटतं की नाही, एकच कुकरमध्ये 2-2 कामं होऊन जातात. फक्त वरणला फोडणी द्यायची. मला खूप आवडतं असं. मी नेहमीच असंच करते. सेपरेट कुकर लावायची गरज पडत नाही. इथं मी डाळला फोडणी दिली, बघू शकता तुम्ही. मला वरण भात खूप आवडतो. शंभूला पण आवडतो, शंभूच्या बापांना पण आवडतो, आम्हाला तिघांना आवडतो. मी शंभूला आता खाऊ घालते त्याला, कारण की तो पण आता वर्षाचा होईलच 3 तारखेला. वरणला फोडणी पण दिली आणि पोळ्या करायला लगेचच घेतल्या, कारण की कसं पटापट कामं होतात. मी स्वीटमध्ये काही बनवलं नव्हतं, श्रीखंड आणलेलं होतं, मग मी तेच दाखवलं नैवेद्याला आणि खाल्लं पण तेच. आम्ही पटापट पोळ्या करून घेतल्या. शंभूला इथं खाऊ घातलं. दूध भात खायला खूप नाटक करतो तो, सारखं त्याच्या मागं पळावं लागतं. त्याचं म्हणणं माझ्या मागं पळा. चला सगळेजण जेवायला. बाय गाईज, भेटू. तर असं होतं माझा आजचा दिवस. बाय, टेक केअर.